पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये असलेल्या महार वतनाची विक्रीचा जो काही व्यवहार झाला, या व्यवहारामध्ये जे मुद्रांक शुल्क भरणं अपेक्षित होतं, हे 6 कोटींचं मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी काल बावधन पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला होता। आणि या सगळ्याच्या नंतर आता खरं तर दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे त्या ठिकाणी पोलिसांची रेड सुद्धा पडली आणि या रेडमध्ये पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामधले जे दस्त होते ते सुद्धा जप्त केल्याची माहिती आता समोर येते। काही वेळापूर्वीच या ठिकाणी ही सगळी रेड पोलिसांनी मारलेली होती, छापा मारला होता आणि यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स किंवा या संदर्भातले पुरावे पोलिसांना इथून गोळा करता येतील अशा पद्धतीचे सगळे पुरावे जे आहेत ते आता पोलिसांनी खरं तर जप्त केलेले आहेत आणि या सगळ्यावरचा तपास अजूनही सुरू असलेला पाहायला मिळतोय। मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाने यांनी बावधन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती। या फिर्यादीच्या नुसारच मुंढव्यातली ही जी महार वतनाची जागा आहे, या जागेचे खरेदी विक्रीचे दस्त करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांच्या परवानग्या घेणं खरं तर आवश्यक आहे असं आधीच सांगण्यात सुद्धा आलेलं होतं। मात्र तशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीच्या या परवानग्या न घेता खरेदी खत करण्यात आलं आणि त्याचबरोबर 5,89,31,000चं मुद्रांक शुल्क जे आहे ते भरणं सुद्धा या सगळ्यामध्ये अपेक्षित होतं। मात्र तशा पद्धतीचं शुल्क सुद्धा भरलं गेलं नाही आणि या सगळ्या विषयीची माहिती सहजिल्हा निबंधकांनी पत्राद्वारे आधीच कळवलेली होती दुय्यम निबंधकांना। मात्र तरी सुद्धा त्यांनी या सगळ्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जे कायदेशीर प्रक्रिया असते ती पार पाडली नाही आणि अगदी सगळेच नियम धाब्यावर बसवून हे सगळं खत जे आहे, दस्तावेज जे आहेत ते पूर्ण करण्यात आले आणि या सगळ्या विषयीचा हा गुन्हा बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता। या सगळ्या दस्त जे आहेत या प्रकरणामधले हे दस्त सुद्धा आता पोलिसांनी या ठिकाणी जेव्हा सकाळच्या सुमारास रेड मारली होती, या रेडमधून हे सगळे दस्त सुद्धा आता त्यांनी हस्तगत केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। त्यामध्ये खरं तर असं दिसून सुद्धा येत आहे की ही जी काही जागा आहे ही स्वतः शीतल तेजवानी यांनी लिहून दिलेली आहे। तर विक्री जी आहे म्हणजे जी विक्री केली आहे ही शीतल तेजवानींनी केली आहे, तर खरेदी जी केली आहे ती अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीतर्फे भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांनी केलेली आहे। तर दुय्यम निबंधक असलेले तारू जे आहेत त्यांनी हे सगळं कामकाज जे आहे दस्त बनवण्याचं हे सगळं पाहिलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आणि आपल्याला माहिती आहे की रवींद्र तारू यांच्यावर ऑलरेडी निलंबनाची कारवाई जी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये मुळात जे दस्त आता पोलिसांनी या ठिकाणून हस्तगत केलेत, जप्त केलेत, त्यामधून नेमके कोणकोणते पुरावे हाती येतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे दस्त पोलिसांकडे आहेत त्याविषयीची प्राथमिक माहिती सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी दिली। ज्यावेळी ही रेड पूर्ण झाली त्यानंतर जी काही माहिती देण्यात आली त्यानुसार खरेदी करणारा या उल्लेखाने केवळ दिग्विजय पाटील यांचीच स्वाक्षरी या सगळ्या दस्तावेजावरती असलेली पाहायला मिळते। यामध्ये पार्थ पवारांची सही अद्याप पोलिसांना सापडलेली नव्हती, मात्र तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणावरचे जे काही डॉक्युमेंट सापडले त्या अनुषंगाने पुणे पोलीस आता जास्तीत जास्त तपास करणार आहेत आणि या तपासाच्या नंतर पार्थ पवारांची या सगळ्यामधली इन्व्हॉल्वमेंट नक्की कशा पद्धतीने आहे हे सगळं सुद्धा शोधलं जाईल। त्याचबरोबर दुय्यम निबंधक जे होते तारू त्यांच्यावर ऑलरेडी या सगळ्या प्रकरणामधली कारवाई झाली आहे, त्यामुळे पुणे पोलीस या सगळ्यामधला आणखीनचा तपास करताना पाहायला मिळतात। या सगळ्या तपासाच्या नंतर आता नेमकं काय काय समोर येतं आणि मुळात पार्थ पवारांवरती जी काही कारवाई होणं अपेक्षित आहे किंवा ज्या कारवाईची मागणी केली जाते ती कारवाई त्यांच्यावर होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect।